हॅलो दोस्तो. तर आज ज्या ब्लाऊजची आपण कटिंग पाहिली त्याच ब्लाऊजच्या आता शिलाईन बघणार आहे. तर अशा प्रकारचे डिझाईनचं अगर ब्लाऊज असलं तर कसं करायचं. तर हे बघा, हे मी उलट्या साईडला अस्तर ठेवलेलं आहे आणि साईडने जे गोल आकार आहे आपला तो त्या आकारावर शिलाईन करायची. मी पिना मारून घेतल्या, पिना लावून घेतलेल्या आहेत आणि जो गोल गळा आहे त्या जसा तो आहे त्या याच्यावर मी हे घेतलेलं आहे की शिलाईन घेतली आणि ती शिलाईन घेऊन घेईल आणि त्यानंतर मग तिथून कट करून घेईल. पण मग जेव्हा आपण अस्तर ठेवणार तेव्हा त्याचा पिन नक्की लावा, त्याच्याने ते हालत वगैरे नाही आहे. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगते, कारण की ते पिन लावली म्हणजे व्यवस्थित राहतं आणि आपली शिलाईन एकदम फिनिशिंग वगैरे खूप छान येते. आता इथं मी थोड्याशा अंतरावरून अशी कट करून घेते. ज्या पद्धतीने जशी शिलाईन मारली मी त्या हिशोबाने कट करून घेते आणि थोडंसं अंतर ठेवायचं, त्या अंतरावरून कट करायचं. जे शिलाईन मारलेली त्याच्या ह्याच्यातनं आता तिथून आपली आता ही शिलाईन मारली गेलेली आहे, कट झालेलं आहे आणि परत एकदा बघून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे बघा, हे मी कटर घेतलं. आता ह्या जो गोल गळा आहे त्या याच्यावर कट मारून घेईल, म्हणजे ज्याच्याकडून ती अजून छान फिनिशिंग वगैरे येईल. आता हे बघा, दूर 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 मारा, जवळ मारा, पण मग कट मारत राहा. कट मारायचा आणि जेवढे कट तुम्ही व्यवस्थित मारणार तेवढं ती फिनिशिंग गळ्याची खूप छान येते. तर मग ह्या पद्धतीने बघा मी पूर्ण याला कट मारून घेते आणि त्याच्यातने हे करेन. हे बघा, या पद्धतीने आता आपण कट मारून घेतले आणि नंतर मग मी त्या पिना ज्या लावलेल्या आहेत, मी अजून पिना काढल्या नाही, त्या पिना काढून घेईल. हे बघा झालं. आता ह्या ज्या पिना आहेत त्या काढून घ्यायच्या सगळ्या आणि उलटून घ्यायचं. या सगळ्या पिना आपण व्यवस्थित काढून घ्यायच्या. पिनाही त्या चांगल्या वापरायच्या, गंजलेल्या वगैरे पिना वापरायच्या नाही तर मग तुमची जी ब्लाऊज आहे, कपडा आहे, तो खराब होऊ शकतो. तर हे बघा, ह्या पद्धतीने जशी आता आपण शिलाईन घेतलेली त्या हिशोबाने पूर्ण याला शिलाईन मारून घ्यायची, म्हणजे जी आपण दापटीप म्हणतो ती करून घ्यायची. आहे बघा, एकदम छान फिनिशिंग वगैरे येते आहे बघा. आता ह्या पद्धती याच्यावर मी आता एक शिलाईन मारून घेईल, ज्या हिशोबाने ते चांगलं फिनिशिंग येईल. हे बघा, या पद्धतीने मी आता पूर्ण याला शिलाईन मारून घेते. थोडंसं सावकाश मारायचं, काही करायची नाही. तुम्हाला अगर शिलाईन चांगली करणे येत असेल आणि तुम्ही त्याच्यात हे असते तर मग काय हरकत नाही, तुम्ही हे केलं तरी. पण मग आपण नवीन शिकतोय वगैरे आणि अशा पद्धतीचं ब्लाऊज कधी शिवलेलं नाही, तर मग ते तुम्ही तर हे करू शकता. पण जेव्हा आपण अस्तरचा खालचा कपडाही पाहत राहायचा, कधी तो शिलाईनमध्ये न येणार हे बघत राहायचं, ज्याच्याकडून हे बघा, आता माझी इथं गुढी झाली होती, म्हणजे मग ती गुढी काढून घ्यायची, कारण की ज्याने ती फिनिशिंगमध्ये येऊ शकतं, म्हणजे आपली फिनिशिंग चुकू शकते. तरी त्याच्यासाठी हे बघून घ्यायचं त्याच्यासाठी. तर मग हे बघा, मी गोल आता ही शिलाई मारून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलेले आहे बघा. मस्तपैकी गळा आला की नाही, आपला जेवढा गळा होता तेवढा पर्पल आला आणि ते फिनिशिंग पण चांगले आहे. आता हे जे चारी बाजूला मी शिलाईन मारून गेलं अस्तरला आणि नंतरचं मी नंतर सांगते तुम्हाला काय करायचं. आता हे चारी बाजूला आधी शिलाईन मारून घ्यायची. आता बरेच जणांना वाटतं की आपलं ही अशा डिझाईनचं म्हणजे ब्लाऊजला डिझाईन असली तर त्याचा उपयोग कसा करायची, कटिंग कशी करायची आणि ते कसं शिवायचं, हे मी आता तुम्हाला कटिंग तर मी दाखवलेली, जे आता शिलाईंचं पण दाखवते. हे बघा, ह्या पद्धतीने. आणि माझ्या आता ह्या ब्लाऊजमध्ये 2 डिझाईनचे पार्ट आलेले होते, तर मी एक ह्या पाठीला वापरला आणि एकचा उपयोग मी कसा करेल तेही मी तुम्हाला सांगणार आहे. मी तसे 2 ब्लाऊज शिवणार होते,
पीस तेवढा नव्हता, नाही म्हणतं 2 शिवण्यापेक्षा मी ह्या पद्धतीनेच हे करते. आता हे बघा, ह्या चारी बाजूला व्यवस्थित मस्तपैकी शिलाई मारून घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा भाग असतो तो कट करून घ्यायचा. जसं आपण रेग्युलर आपल्या ब्लाउजांना करतो त्या पद्धतीने. जे रेग्युलर जसं करतो तसंच करून घ्यायचं. आता हे बघा, माझी शिलाई जवळजवळ झाली आहे आणि व्यवस्थित झालेली आहे. हे बघा झाली. आणि अस्तर खालचा कपडा बघत राहायचा, कुठंच गुढी न पडणार याची काळजी घ्यायची. गुढी पडायला नको, गुढी पडली म्हणजे ब्लाऊजला ती फिनिशिंग खराब होते. तर हे बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण करून घेतलेलं आहे आणि इथं शिलाई मारून घेतले आणि जो आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते. हे बघा, आता ही माझी झाली शिलाई मारून आणि शिलाई पूर्ण मारली गेली. आणि आता जो एक्स्ट्राचा भाग आहे तो सगळे मी कट करून घेईल आणि मग बाकीचं काय करायचं ते तुम्हाला सांगते. आता इथं टक्स वगैरे मारायचे आणि पाटपट्टी लावायची, जसं आपण रेग्युलर करतो तसं. रेग्युलर आपण जसं करतो तसंच करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही आहे. तर हा या पद्धतीने करून घ्यायचं. हे बघा, आता इथं तुम्हाला तर माप माहिती आहे, जे इथून आपण मध्य इथून 5 घ्यायचं आणि 10 घ्यायचा 4चा. तुम्हाला तर ते हे माप माहितीच आहेत, काही हे नाही सांगायची गरजही नाही. तुम्हाला मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगते जे की कशी करायचं वगैरे. तर ह्या पद्धतीने करून घ्यायचं आणि टक्स मारून घ्यायचे आणि टक्स जवळजवळ अर्धा इंचचा मारायचा, म्हणजे क्रॉसमध्ये घ्यायचा. हा बघा, मी तुम्हाला आता दाखवते त्या पद्धतीने घ्यायचं. जवळजवळ अर्धा इंच आणि क्रॉसमध्ये घ्यायचं. हे बघा, मी तुम्हाला दाखवेल, तुम्ही बघा, मग त्या हिशोबाने टक्स मारायचा. डबल नक्की घ्या आणि इथं लॉक करायचं विसरू नका, नाही तर तो टक्स लवकर पुसून जातो. त्याच्यासाठी इथं लॉक नक्की करा. आणि नाही डबल घेतलं तरी लॉक करायचं, विसरायचं नाही. लॉक केलं मग काही टेन्शन नसतं, उसवायची गरज येत नाही. आता दुसऱ्या साईडने बी मी त्याच पद्धतीने करेन आणि क्लॉथमध्ये शिलाई मारून घे आणि ते बी लॉक करूनच घेईल आणि नंतर मग पाटपट्टी लावेल. पाटपट्टी लावल्यानंतर मग आपली पाठीचा भाग जो आहे तो कंप्लीट होऊन जाईल. तर मग या पद्धतीने हे आपलं ब्लाऊज झालेलं आहे तयार, जे पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आता वरच्या गोल गळ्याला डिझाईन आहे. अगर ही डिझाईन नसली ना तर आपण गळा मोठा बी घेऊ शकतो. तर पण मग माझ्या याला गळ्याला डिझाईन असल्यामुळं मी मोठा घेतला नाही. तसा मोठाही घेऊ शकते जोपर्यंत आपल्या पाठीचं जी डिझाईन आहे त्यापर्यंत. पण मग मी त्यापर्यंत काही डिझाईन घेतली नाही आहे, तर मी तेवढंच घेतलं. आणि हे बघा, ही मी आता माझा जो खालचा भाग उरला होता त्याचीच मी पट्टी लावते. काही नाही, छान वाटते. आणि तीच पट्टी मी आता पाटपट्टीला लावणार आहे. मी ॲक्च्युली तिथंच वाळून देणार होती, पण मग टक्स मारायला थोडासा प्रॉब्लेम आला असता, म्हणून मग मी आधी कट करून घेतले आणि मग आता इथं जॉईन करते. तर या पद्धतीने पाठीचा आपला भाग तयार होईल. आणि तुम्हाला काही अडचण असले, काही प्रश्न असले तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांचे उत्तरं मी द्यायचा प्रयत्न करेलच. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा. अजून कुठले नवीन काही शिकायचं असेल तेही तुम्ही मला कमेंट
कमेंट करून सांगू शकता. तर मग या पद्धतीने आपलं हे ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे आणि सोबतच हे पण झालं आहे आणि लवकरच ह्याच ब्लाऊजच्या बाईची डिझाईन पण मी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि त्या बाईला मी माझ्या जे दुसरा भाग उरलेला आहे त्याची डिझाईन यूज करणार आहे. तर तो कसा करेल, काय करेल ते डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की बघा. तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा. आणि ही पाठीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काही अजून नवीन काही बघायचं असेल तेही मी सांगा. तसेही मी नवीन जेही शिकते ते तुम्हाला दाखवते, जे तुमच्यासोबत शेअर करते जे. आणि मीही नवीन नवीन काहीतरी शोधत राहते आणि करत राहते ते मी तुमच्यासोबत शेअर तर करते जे. तर मग ह्या पद्धतीने हे ब्लाऊज आपलं कंप्लीट झालेलं आहे पाठीचा भाग. तर मग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसं वाटलं मलाही तेही कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा या पद्धतीने आपलं हे बाईचं पाठीची पट्टी लावणं झाली आहे आणि हे कंप्लीट होईल. आणि बघू शकता तुम्ही किती छान फिनिशिंग आलेली आहे. तुमची पण ह्याच पद्धतीची फिनिशिंग यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही अजून छान पद्धतीने ब्लाऊज शिकू शकता. आणि तुम्ही मी शिकवलेले मी दाखवलेले डिझाईनपैकी अगर तुम्ही कोणतेही ब्लाऊज शिवतायत तर ते मला नक्की त्याचा फोटो नक्की पाठवा. या फोटो नाही तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी कुठली डिझाईन सगळ्यात जास्त आवडली. आणि तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओ चॅनलपासून काय काय नवीन शिकतायत का नाही तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला यूजफुल वाटतोय का माझे व्हिडिओ तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर कारण की अगर तुम्हाला यूजफुल होत असेल, तुम्हाला उपयोगी येत असेल माझे व्हिडिओ माझे चॅनलवरचे, तर तुम्हाला नक्की मला चांगलं वाटेल. मला मला खूप खूप आवडेल की तुम्ही माझ्या चॅनलवरून शिकतायत, समजत आणि तुम्हाला नवीन नवीन डिझाईन शिकतायत, हे मला खूप छान वाटेल. तर हे बघा ही झाली आपली आता ही फिनिशिंग पूर्ण झालेली आहे पाठीचा भाग. हे बघा किती छान फिनिशिंग आली आणि किती छान आले. तर हे तुम्ही घेऊ शकता. आता येतं मी तेच सांगते तुम्हाला की अगर ही गळ्याची डिझाईन राहिली नसती तर मी खालीपर्यंत गळा घेऊ शकत होती. तसं आजताही घेऊ शकते, पण मग मला तेवढाच गळा ठेवायचा होता. तर मग मला ही पाठीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.